श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. सध्या अधिक महिना हा सुरू आहे आणि अधिक महिना हा श्रीहरी विष्णूंच्या पूजेसाठी समर्पित आहे. या अधिक मासाला मलमास, पुरुषोत्तम मास तसंच धोंड्याचा महिना असं म्हणून सुद्धा ओळखलं जातं. आपल्याला सर्वांना अनंत पुण्याची प्राप्ती करून देणारा असा हा अधिक महिना आहे. अधिक महिन्यामध्ये आपण जी कुठली व्रतवैकल्य करत असतो, जी कुठली सेवा करत असतो, तर त्या व्रतवैकल्यांचं, त्या सेवेचं फळ आपल्याला अधिकस्य अधिक म्हणजे अधिक पटीने प्राप्त होत असतं. अधिक महिन्यामध्ये श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा कृपाशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी त्यांची सेवा केली जाते आणि वेगवेगळी व्रतवैकल्यही केली जातात. अधिक महिन्यामध्ये दानधर्म करण्याला सुद्धा अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. या अधिक मासामध्ये आपण आपल्या यथाशक्तीने जो कुठलाही दानधर्म करत असतो, तर त्याचं फळ हे आपल्याला अधिक पटीने, अनंत पटीने मिळत असतं. 100 पट अधिक आपल्याला फळ हे प्राप्त होत असतं आणि तितकंच पुण्यसुद्धा आपल्याला प्राप्त होत असतं. अधिक मासामध्ये दीपदानाला सुद्धा अनन्यसाधारण असं महत्त्व आहे आणि म्हणून या अधिक मासात आपण एकदा तरी दीपदान हे अवश्य करावं. अधिक महिना हा दर 3 वर्षांनी येत असतो आणि अधिक मासामध्ये अनंत पुण्य हे आपल्याला प्राप्त करून घ्यायचं असतं. यासाठीच आपण वेगवेगळी व्रतवैकल्य, उपास तापास, पूजा अर्चा, सेवा, उपासना आणि दानधर्म हा करत असतो. त्याचप्रमाणे अधिक मासामध्ये लेक जावयाला घरी बोलवून त्यांचा मानसन्मान केला जातो, त्यांना वाण हे दिलं जातं. त्याचप्रमाणे अधिक मासामध्ये आपल्या आईची ओटीसुद्धा भरली जाते. अधिक मासामध्ये आपल्या कुलदेवीची सेवा करण्यामध्ये कुलदेवीची ओटी ही सुद्धा भरली जात असते. तसंच अधिक महिन्यामध्ये पारायण, अनुष्ठानं ही सुद्धा केली जात असतात आणि यामुळे सुद्धा अनंत पटीने पुण्यफळ हे आपल्याला प्राप्त होत असतं. तर याप्रमाणे या अधिक महिन्यामध्ये स्नान, दान आणि वाण या गोष्टी केल्यामुळे अधिक मासाचं अधिक पटीने पुण्यफळ हे आपल्याला प्राप्त होत असतं. तर अधिक महिन्यामध्ये या सर्व गोष्टींना जितकं महत्त्व आहे, तितकंच महत्त्व अधिक महिन्यामध्ये गाईला वाण देण्याला आणि गोमातेची पूजा सेवा करण्याला सुद्धा आहे. अधिक महिना हा श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे आणि श्रीहरी विष्णूंना म्हणजेच बाळकृष्णांना गोमाता गाय ही अत्यंत प्रिय आहे आणि म्हणूनच या अधिक महिन्यामध्ये विष्णू सेवेसोबतच आपल्याला गोमातेची पूजा सेवा ही सुद्धा अवश्य करायची असते. आणि त्याचप्रमाणे गोमातेला सुद्धा अधिक मासामध्ये वाण हे एकदा तरी नक्की द्यावं. अधिक मासामध्ये गोमातेची पूजा आणि सेवा करणं याला अत्यंत पुण्यकारक मानलं गेलेलं आहे आणि म्हणूनच अधिक मासामध्ये आपण गोमातेला एकदा तरी वाण हे अवश्य द्यावं. तर या अधिक मासामध्ये आपण गोमातेला कोणतं वाण द्यावं, कसं द्यावं आणि कधी द्यावं याबद्दलची संपूर्ण महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि म्हणून ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि तुम्हीसुद्धा अधिक मासामध्ये गोमातेला वाण हे अवश्य द्या. इतर जरी तुम्ही या अधिक मासामध्ये काहीही केलं नसेल, कुठलीही व्रतवैकल्य केले नसतील, कुठलीही पारायण तुम्हाला करणं या अधिक मासामध्ये शक्य झालं नसेल, तर मग तुम्ही अधिक मासामध्ये गोमातेला एकदा जरी हे वाण दिलं तर यामुळे तुम्हाला संपूर्ण अधिक मासाचं पुण्यफळ मिळेल आणि त्याचप्रमाणे 33 कोटी देवांचा आशीर्वाद मिळेल. आणि म्हणून अधिक मासात आपल्याला गोमातेला कोणतं वाण द्यायचं आहे, कसं द्यायचं आहे आणि कधी द्यायचं आहे हेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. पण त्याआधी अधिक मासामध्ये गोमातेच्या पूजेचं काय महत्त्व आहे, तिच्या सेवेचं काय महत्त्व आहे आणि त्याचे काय फायदे आहेत हे आपण जाणून घेऊया. गाईच्या पोटामध्ये 33 कोटी देवतांचा वास आहे आणि या गोमातेची पूजा सेवा केल्याने या 33 कोटी देवतांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होत असतो. आणि अधिक मासामध्ये जर आपण गोमातेची पूजा सेवा केली तर यामुळे आपली पापं नष्ट होतात, आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी अखंड राहते आणि मानसिक समाधान हे सुद्धा आपल्याला लाभत असतं. तसंच आपल्या घरातलं दारिद्र्य दूर होऊन आपल्या घरात माता लक्ष्मीचा अखंड वास राहण्यास मदत होते. गाईच्या शरीरामध्ये सर्व देवतांचा वास असल्यामुळे गोमातेची पूजा ही साक्षात सर्व देवांची पूजा मानली जाते. अधिक मास हा श्रीहरी विष्णूंचा महिना मानला जात असल्यामुळे या महिन्यामध्ये केलेली गोमातेची सेवा ही इतर दिवसांपेक्षा अनेक पटीने अधिक फळ देणारी अशी मानली जाते. संपूर्ण अधिक मासामध्ये गोमातेची सेवा केल्यामुळे आपल्या कुंडलीतील अनेक गंभीर दोष दूर होत असतात, तसंच पितृदोष हा सुद्धा दूर होत असतो. आणि त्याचप्रमाणे अधिक मासात गोमातेची सेवा केल्यामुळे आपला मोक्षाचा मार्ग हा सुद्धा सुकर होतो आणि म्हणून इतर जरी काही आपल्याला अधिक मासामध्ये करणं शक्य नसलं तरी अधिक मासात गोमातेची सेवा ही अवश्य करावी. अधिक मासामध्ये केलेली कुठली पूजा, सेवा, व्रत, वैकल्य
दानधर्म उपासनाही कधीच वाया जात नाही. त्याचे अनंत पटीने अधिक फळ हे आपल्याला प्राप्त होतच असते. अधिक महिन्यामध्ये आपण जर गाईला हे वाण दिलं तर यामुळे श्रीहरी विष्णूंचा विशेष कृपाशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो आणि आपली कितीही कठीणातली कठीण इच्छाही सुद्धा पूर्ण होत असते. आपल्या हिंदू धर्मामध्ये गोमातेला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. गाईच्या पोटामध्ये 33 कोटी देवतांचा वास आहे असं आपण म्हणत असतो आणि अधिक महिन्यामध्ये 33 म्हणजेच 30 अधिक 3 या संख्येमध्येच आपण वाण हे लावत असतो. अधिक मासामध्ये 33 या संख्येला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे आणि म्हणून जिच्या शरीरामध्ये 33 कोटी देवतांचा वास आहे तर अशा गोमातेला आपण 33 या संख्येमध्येच वाण या अधिक महिन्यामध्ये द्यायचं आहे. जी व्यक्ती नित्यनियमानं गोमातेची पूजा सेवा करते तर त्या व्यक्तीच्या सौभाग्यामध्ये वाढ होत असते. त्या व्यक्तीचं दुर्भाग्य हे नक्कीच बदलत असतं आणि अशा व्यक्तीच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ही नेहमी वाढतच राहते. आपल्या हिंदू धर्मामध्ये गोमातेला अत्यंत शुभ आणि पवित्र असं मानलं गेलं आहे. साक्षात लक्ष्मीचंच रूप गोमातेला आपल्या हिंदू धर्मामध्ये मानलं गेलं आहे. बऱ्याच वेळेला खूप प्रयत्न करून सुद्धा, खूप मेहनत घेऊन सुद्धा, कष्ट करून सुद्धा आपल्याला हवी तशी अर्थप्राप्ती होत नाही. आपल्या आयुष्यामध्ये अनेक आर्थिक समस्या या असतात. तसंच आपल्या घरामध्ये आलेला पैसा हा टिकत नाही. विनाकारण या ना त्या कारणाने घरामध्ये आलेली लक्ष्मी, घरामध्ये आलेला पैसा हा अनाठाई खर्च होत असेल. तुमचा कर्जबाजारीपणा हा सतत वाढत असेल. त्याचप्रमाणे तुमच्या घरामध्ये सतत वादविवाद, कलह होत असेल. तुमच्या घरातली लहान मुलं ही सतत हट्टीपणा, चिडचिडपणा करत असतील आणि जर तुमच्या घरामध्ये सततचं आजारपण असेल आणि खूप कष्ट आणि मेहनत घेऊन सुद्धा जर तुमच्या घराची हवी तशी प्रगती होत नसेल तर या सर्व समस्यांवर उपाय म्हणून तुम्ही अधिक मासामध्ये गोमातेला वाण हे अवश्य द्या. यामुळे तुमच्या या सर्व समस्या दूर होतील आणि तुमच्या घरामध्ये लक्ष्मी देवीचा अखंड वास हा कायम राहील. तुमच्या मुलांच्या शिक्षणामध्ये, करिअरमध्ये, नोकरीमध्ये जर खूप काही अडचणी या निर्माण होत असतील, ते जर एखादा व्यवसाय करत असतील, त्या व्यवसायामध्ये जर हवी तशी प्रगती त्यांची होत नसेल तर त्यांच्या या समस्या दूर होण्यासाठी तुम्ही त्यांच्या हातून सुद्धा गोमातेला या अधिक महिन्यामध्ये वाण हे देऊ शकतात. प्रत्येकाच्याच जीवनामध्ये अनेक अडचणी, समस्या असतात. पण जर तुमच्या जीवनामध्ये कुठलीही अडचण नसेल, कुठलीही समस्या नसेल तरीसुद्धा अधिक मासाचं पुण्यफळ प्राप्त करून घेण्यासाठी तुम्ही या अधिक मासामध्ये गोमातेला वाण हे अवश्य द्या. कारण फक्त आणि फक्त अधिक मासामध्येच आपण गोमातेला वाण हे देऊ शकतो. तर या अधिक मासामध्ये आपण गोमातेला वाण हे कधी द्यावं तर तुम्हाला ज्या दिवशी शक्य असेल तर त्या दिवशी तुम्ही गोमातेला अधिक मासामध्ये वाण हे देऊ शकतात. आणि त्यातल्या त्यात अधिक मासातल्या गुरुवारी, शुक्रवारी, मंगळवारी आणि त्याचप्रमाणे येणाऱ्या पौर्णिमेच्या तिथीलासुद्धा तुम्ही गोमातेला वाण हे देऊ शकतात. गोमातेला वाण देण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर आपल्या घराजवळ जिथे कुठे गाय आहे तर तिथे आपल्याला जायचं आहे किंवा मग तुमच्या घराजवळ जर गाय नसेल तर तुम्ही एखाद्या गोशाळेमध्ये जाऊन तिथेसुद्धा गोमातेला वाण हे देऊ शकतात. तर गायीजवळ गेल्यानंतर सर्वात आधी आपल्याला गोमातेच्या पायांवर पाणी टाकायचं आहे आणि त्यानंतर गोमातेच्या पायांवरती हळदी कुंकू हे आपल्याला लावायचं आहे. तसंच गोमातेच्या कपाळाला सुद्धा आपल्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे, तिची पूजा करून घ्यायची आहे आणि यानंतर गोमातेला धूपदीप हा ओवाळून घ्यायचा आहे. गोमातेला घालण्यासाठी जर तुम्ही हार घेतला असेल तर तुम्ही गोमातेला हारसुद्धा घालू शकतात आणि यानंतर श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांचं स्मरण आपल्याला करायचं आहे आणि गोमातेला मनोभावे नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला गोमातेला वाण हे द्यायचं आहे. हे वाण देताना 33 या संख्येला अधिक महिन्यामध्ये विशेष महत्त्व आहे. त्यामुळे 33 धोंडे हे आपण गोमातेला वाण देण्यासाठी बनवायचे आहेत आणि त्याचं वाण हे आपण गोमातेला द्यायचं आहे. जर तुमच्याकडे लेक आणि जावई किंवा इतर कोणी धोंडे जेवणासाठी येत असतील तर त्याच दिवशी तुम्ही धोंडे हे बनवणार असाल तर त्याच दिवशी तुम्हाला गोमातेसाठी सुद्धा धोंडे हे बनवायचे आहेत आणि सर्वात आधी गोमातेला वाण म्हणून देण्यासाठी आपल्याला धोंडे हे बनवायचे आहेत आणि त्यानंतर देवांना नैवेद्य म्हणून दाखवण्यासाठी आपल्याला धोंडे बनवायचे आहेत आणि त्यानंतर धोंडे जेवणासाठी आपण ज्यांना बोलवलेलं आहे तर त्यांच्यासाठी धोंडे आपल्याला बनवायचे आहेत. घरामध्ये आपण जेव्हा केव्हाही पोळी बनवत असतो तर ती पहिली पोळी नैवेद्य म्हणून आपण गाईला देत असतो आणि म्हणूनच धोंडे बनवताना सुद्धा आपल्याला सर्वात आधी गाईसाठी धोंडे बनवून घ्यायचे आहे आणि त्यानंतर इतर धोंडे आपल्याला बनवायचे आहेत. तर अशा पद्धतीने 33 धोंड्यांचं वाण हे आपण अधिक मासामध्ये गाईला द्यायचं आहे. आणि जर तुम्हाला अधिक मासामध्ये धोंडे बनवणं 33 धोंडे बनवणं शक्य नसेल तर मग तुम्ही गोमातेला कोणतं वाण द्यायचं आहे तर यामध्ये तुम्ही गोमातेला हिरवा चारा हा खाऊ घालू शकतात. तर हे वाणसुद्धा तुम्ही या अधिक मासामध्ये गोमातेला देऊ शकतात. त्याचप्रमाणे पुरणपोळीचं वाण हे सुद्धा तुम्ही अधिक मासामध्ये गोमातेला देऊ शकतात. पण शक्य झाल्यास आपल्याला 33 धोंड्यांचंच वाण हे अधिक मासामध्ये द्यायचं आहे आणि म्हणून हेच वाण देण्याचा तुम्ही या अधिक मासामध्ये प्रयत्न करा आणि शक्य नसेलच तर मग तुम्ही गोमातेला हिरवा चारा किंवा पुरणपोळी किंवा
गूळ आणि भिजवलेली चण्याची डाळ याचंसुद्धा वाण हे देऊ शकतात. त्याचप्रमाणे तूप गूळ लावलेली पोळीसुद्धा तुम्ही गोमातेला वाण म्हणून देऊ शकतात. तसंच तुम्ही गोमातेला केळी ही सुद्धा वाण म्हणून देत असाल तर 33 केळीही तुम्हाला गोमातेला द्यायची आहेत. तसंच आता उन्हाळा सुरू आहे आणि म्हणून गोमातेसाठी वाण म्हणून देण्यासाठी तुम्ही एखादी पाण्याची योग्य व्यवस्था ही सुद्धा करू शकतात. म्हणजे थोडक्यात काय तर तुम्ही गोमातेसाठी जलदान हे या अधिक महिन्यामध्ये करू शकतात. तसंच तुमच्या घराजवळ जिथे कुठे गोशाळा असेल तर तिथे जाऊन तुम्ही त्या गोशाळेची स्वच्छतासुद्धा करू शकतात आणि त्या गोशाळेला आर्थिक मदत ही सुद्धा करू शकतात. तर अशा पद्धतीने आपण अधिक मासामध्ये 33 धोंड्यांचं वाण हे गोमातेला दिलं तर यामुळे 33 कोटी देवतांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होत असतो आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात आणि आपल्या घरातलं दारिद्र्य हे नष्ट होतं. घरात अखंड लक्ष्मी ही नांदते आणि म्हणूनच अधिक मासामध्ये आपल्याला सर्वांना आवर्जून 33 धोंड्यांचं वाण हे गोमातेला अवश्य द्यायचं आहे आणि गोमातेची पूजा सेवा ही सुद्धा अवश्य करायची आहे. आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया. चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.